सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक तसेच संतापजनक घटना उघडकीस आली। एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आपल्या पित्याकडूनच लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। मुलगी 8 आठवड्यांची गरोदर राहिल्याने ही घटना लक्षात आली। पोट साफ होत नसल्याने मुलीच्या पोटात दुखत असल्याची तक्रार मुलीकडून होत होती। त्यानुसार तिच्या आईने रुग्णालयात तपासणीसाठी नेला असता ही घटना उघडकीस आली। नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली असून नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईने तिला सातपूर येथील कामगार विमा रुग्णालयात दाखल केलं। तपासणी केल्यानंतर मुलगी 8 आठवड्यांची गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना देण्यात आली। गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आईच्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला। जवळपास 100 संबंधित लोकांची चौकशी करण्यात आली। त्यात मुलीची आई 1.5 महिनाभरापासून घरी राहत नसल्याचे निष्पन्न झालं। तसेच दिवसभर काम केल्यानंतर वडील रात्री घरी यायचे। पोलिसांनी अतिसंवेदनशील प्रकरणी वडिलांचा देखील डीएनए तपासणीसाठी घेतला। डीएनए तपासणीनंतर वडिलांनीच आपल्या मुलीवर अतिप्रसंग केला असल्याचं निदर्शनास आलं। पोलिसांनी केलेल्या तपासणीत असं निष्पन्न झालं की पीडित मुलगी नाशिक येथे तिच्या वडिलांसोबत राहत होती। मुलीची आई ही वारंवार तिच्या मूळ गावी जात होती। तसेच वडील दिवसभर काम करून रात्री उशिरा घरी येत होते। सगळ्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांचा संशय मुलीच्या वडिलांवर आला। महिला पोलीस अधिकारी पूनम पाटील यांनी पीडितेच्या वडिलांचे डीएनए नमुने संकलित करत तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवले। तपासणीमध्ये वडिलांनीच पीडितेवर अत्याचार केल्याचं निष्पन्न झालं। दरम्यान पोलिसांनी पीडितेच्या वडिलांचे डीएनए नमुने तपासणीसाठी संकलित केल्यानंतर आरोपी वडिलांनी राहत्या परिसरातून पलायन केलं। इतकेच नव्हे तर त्याने त्याचा मोबाईल सुद्धा राहत्या घरीच ठेवला होता। त्यामुळे पोलिसांसमोर त्याचे लोकेशन शोधण्याचं मोठं आव्हान होतं। सर्वत्र कसून चौकशी करत मोतीलाल पाटील यांच्या पथकानं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सीबीएस भागातून ताब्यात घेतले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.